संजय राऊत भैसाटलेले आहेत, त्यांना बुद्धीचा लखवा मारलाय आणि म्हणून संजय राऊत यांचे वक्तव्य म्हणजे ज्यांना बुद्धीचा लखवा मारलाय आणि भैसाटलेल्या मनस्थितीत असलेल्या माणसाची जी वक्तव्य असतात तशी वक्तव्य त्यांची आहे. जो काही घटनाक्रम आणि त्यानंतर ज्या प्रतिक्रिया उमटतायत याच्यावरून काय समोर दिसतंय? घरी गौरी गणपती आहे, गौरी आले, गणपती आले, दर्शनाचं निमंत्रण माननीय सरन्यायाधीशांनी बऱ्याच लोकांना दिलंय, माननीय प्रधानमंत्र्यांना दिलंय. माननीय प्रधानमंत्री दर्शनाला जातात, गणरायाच्या आरती घेतात, गणरायाची पेहरावा आमचा महाराष्ट्रातला वाटावा असा करतात आणि यांच्या पोटात दुखायला लागतं. गणपतीच्या दर्शनाला पंतप्रधान का गेले हा प्रश्न उभाटा सेना विचारते, काँग्रेस विचारते. मराठी आणि महाराष्ट्राच्या माणसाला अभिमान वाटावा असा पेहराव माननीय प्रधानमंत्र्यांनी केला. यांची कोलेकोई सुरू होते. ही सर्व मंडळी कोलेकोई करतात. गणरायाच्या दर्शनाला कोणी कोणाकडे जावं, कोणी कोणाला बोलवावं आणि त्याच्यावर आक्षेप घ्यावा. हा जो आक्षेप आहे ना, हा आक्षेप घेणारी सगळी मंडळी जी दिल्लीपासून गल्लीपर्यंत आम्ही बघतो, त्यांच्या या वर्तणुकीचं वर्णन वैचारिक आतंकवाद असा करावा लागेल. हा वैचारिक आतंकवाद आहे. या वैचारिक आतंकवादाची मुळे यात आहेत की एका संस्थेने दुसऱ्या संस्थेशी सलोख्याचे, सहजतेचे संबंध असूच नये. मग आमचा याला सवाल आहे, त्यावेळेला तुमची बुद्धी कुठे गहाण ठेवली होती? ज्या पंतप्रधान ईदच्या पार्ट्या धार्मिक असतील, सामाजिक असतील, ज्या असतील त्या याचं निमंत्रण देतात आणि त्याला सरन्यायाधीश आणि पंतप्रधान एकत्र असतात, तर ईदच्या पार्ट्यातलं निमंत्रण आणि एकत्र भेटणं तुम्हाला चालतं. त्यात वैचारिक आतंकवाद नाही, कारण ईदच्या पार्ट्यात म्हणून का आणि गणरायाच्या दर्शनाला गेलं तर प्रश्न उपस्थित होतात. खरी मनोवृत्ती ही महाराष्ट्र विकास आघाडीच्या लोकांनी दाखवली. गणपती बाप्पाच्या पाया पडायला जाणं गुन्हा झाला का? पंतप्रधानांनी महाराष्ट्राला आवडावा असा पेहराव केला गुन्हा झाला का? आणि दर्शनाच्या निमंत्रणाला सन्मान दिला हा गुन्हा झाला का? आमचा सवाल संजय राऊत पासून सगळ्या मंडळींना आहे. आणि म्हणून अशा वैचारिक आतंकवादी लोकांपासून महाराष्ट्राने स्वतःला सावधानतेने बघावं, राहावं हीच आम्ही विनंती करणार आहोत. अशा संजय राऊतांनी अजून एक आरोप केला आहे, आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या मुलांनी अपघाताच्या वेळी हॉटेलमधून बीफ खाऊन त्यांच्या निमित्ताने गाडी चालवली, त्यांनी बीफ खाल्लं होतं. सवाल संजय राऊत बीफचा नाहीये, सवाल बीफचा नसून थीफचा आहे. संजय राऊत थीफ आहेत, बातमी चोर आहेत, हेडलाईन चोर आहेत, ब्रेकिंग न्यूज चोर आहेत आणि म्हणून ही मनोवृत्ती चोराची आहे. हॉटेलचा मालक सांगतो आमच्याकडे बीफ मिळत नाही, तो अधिकृत तक्रार करतो. तिथे जाणारे आपल्या मित्रमंडळांपैकी जी लोक असतील, म्हणजे मी पत्रकार मित्रांनाही म्हणतोय, त्या नागपूरच्या पत्रकारांना विचारा, तेही सांगतील तिकडे बीफ मिळत नाही. मग हा सवाल बीफचा नाही, संजय राऊत तुमच्या थीफ मनोवृत्तीचा आहे. त्यामुळे कुठलेही पुरावे नसताना बोलणं, इतक्या अधोगतीला संजय राऊत गेले आहेत हा महाराष्ट्र उडाडोळ्याने पाहतोय. विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि काँग्रेसचे खासदार आहेत ते गाडीच्या बोनेटवर बसून पाण्यातून गाडी घालत पाहणी करतात. कसं बघतं या सगळ्या प्रवृत्तीकडे? मला याची पूर्ण माहित नाही, पण विदर्भातल्या या पावसामुळे सामान्य जनता त्रस्त आहे.
शेतकरी अडचणीत आहे. या सगळ्यामध्ये सरकारचं काम चोख झालं पाहिजे. सरकारी यंत्रणा कामाला लागल्या पाहिजे, त्या लागल्या आहेत. या सगळ्यावर व्यवस्था म्हणून, जनतेचा प्रतिनिधी म्हणून आमदारांनी त्या ठिकाणी सहकार्याची आणि लक्ष ठेवण्याची भूमिका घेतली पाहिजे. या सगळ्यामध्ये आपल्या अडचणीत असलेल्या माणसांना मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे. त्या विपरीत कोणी भूमिका घेत असेल तर ते बघितल्यावरच मी त्याच्यावर भाष्य करेन. खासदार बोनेटवर बसून ही पाहणी करतात. काँग्रेसचे खासदार आहेत खरं तर, आणि हे बोनेटवरून, कारण की वारंवार एक सरकारवर टीका केली जाते. मात्र अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी बोनेटवर पाहणी करत असतील तर मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भामध्ये त्या खासदारांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. या बॉनेटवर उभं राहून त्यांना काय साध्य करायचं आहे, त्यांना लोकांना मदत करायची आहे का लोकांच्या अडचणीत असलेल्या व्यवस्था बघून स्वतःचं फोटो सेशन करायचं आहे. आणि त्यामुळे फोटो सेशनसाठीचा कार्यक्रम आहे की लोकांच्या मदतीचा, याबाबत खासदारांनी काँग्रेसच्या भूमिका स्पष्ट करावी. यामिनी जाधव यांनी बुरखा वाटप केलं, याच्यावरती आता विरोधकांनी अशी टीका सुरू केलेली आहे की संधी साधूचं राजकारण केलं जातंय. नाही, आम्हाला हे मान्य नाही. मला याची पूर्ण माहिती नाही, पण तरी पण अशा पद्धतीच्या वाटपाचे कार्यक्रम, ते बुरखा वाटपाचे, भाजप या बाबतीत सहमत नाही. ते पण बायकळ्याच्या आमदार आहेत, आपल्या मित्रपक्षाचे आमदार. यापूर्वी याच मतदारसंघात लोकसभेला मुस्लिम मतांवरती भर दिल्यामुळे अरविंद सावंत निवडून आले असं टीका केली जाते. आणि व्हिडिओ घेऊन मुस्लिम महिलांना मिठी मारून त्या बुरखा ज्या आहेत त्या देत आहेत. आणि महायुतीमध्ये चालणार आहे का? मला या बाबतीतलं माझं मत मी स्पष्ट केलं. त्यांची भूमिका, त्यांच्या पक्षाची भूमिका, त्यांच्या मतदारसंघाची आवश्यकता, यावर त्यांनी मत प्रदर्शित करावं. भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीचे कार्यक्रम करणं हे मान्य नाही. याला जोडून असं आहे की नितेश राणे काल उरणमध्ये एका कार्यक्रमामध्ये तुम्ही म्हणाले की हिंदूंबरोबरच व्यवहार करावे, मुस्लिमांबरोबर कुठलाही व्यवहार. मुळात प्रश्न आहे की नितेश राणेंना का बोलावं लागलं, याचं उत्तर समाजाने शोधलं पाहिजे. याचं उत्तर महाराष्ट्र विकास आघाडीने दिलं पाहिजे. ते का बोलले, कसं बोलले, योग्य बोलले, अयोग्य बोलले, हा आलाईदा ठेवू विषय. पण या आपल्या राज्यघटनेची नीव मजबूत करण्यासाठीच्या भूमिका महाराष्ट्र विकास आघाडी का घेत नाहीत? संतुष्टीकरणाची भूमिका, तुष्टीकरणाची भूमिका महाराष्ट्र विकास आघाडी का घेते, याचं उत्तर पहिलं महाराष्ट्र विकास आघाडीने द्यावं. विजय वडेट्टीवार असं म्हणतायत की देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याचं काम सुरू आहे आणि याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्लीतले नेते आहेत ते यांना इथे पाठवलं जातं. ज्यांचे आपल्या पक्षात पायच कापले गेले आहेत ते दुसऱ्याच्या पंखांवर काय बोलतायत? वडेट्टीवारांच्या डोक्यावर आहेत नाना पटोले, त्याच्यावर आहेत पृथ्वीराज चव्हाण, त्याच्यावर अजून येणारे दिल्लीतले अजून वेगळे लोक आहेत. बाळासाहेब थोरात आहेतच, जे स्वतःच्या पायावरच चालू शकत नाही, ज्यांचे पायच कापले गेले ते वडेट्टीवार दुसऱ्यांच्या पंखांवर का बोलतायत? देवेंद्र फडणवीसांच्या घरी सगळे आमदार भाजपाचे गणपती दर्शनासाठी जमणार आहेत. राजकीय चर्चा असणार आहे का? परमार्थातून राजकीय अर्थ काढायचा का? या गणपतीच्या दर्शनाचं निमंत्रण आमदारांना आलंय. माननीय देवेंद्रजींनी ते दिलंय, त्याचं आम्ही स्वागत करतो. आणि गणरायाच्या दर्शनात जाणं यात कुठलीही चूक नाही. सरन्यायाधीशांच्या घरी सुद्धा आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्र स्मृतिदानाची अक्षरशः दुर्दशा झालेली आहे. कुठेतरी महानगरपालिकेलाच हुतात्म्यांच्या बलिदानाचा विसर पडलाय म्हणायचं का? कारण का अत्यंत महापालिकेने याचं स्पष्टीकरण द्यावं आणि त्या चुका झाल्या असतील तर त्या सुधाराव्या. किंबहुना ते काम ज्या वेळेला झालं त्याच वेळेला ते काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आलं होतं. ज्या वेळेला उद्धवजी स्वतः काम बघत होते, या निकृष्ट दर्जाच्या कामाची परिस्थिती आता जी वाताहत झाली असेल तर त्याची जबाबदारी आदित्य ठाकरे यांना बाजूला सारता येणार नाही. चारी बोट त्यांच्याकडे सुद्धा जातात, हा आमचा त्यांना सवाल आहे. अशी जी जागा वाटपासंदर्भात महायुतीच्या अनेक बैठका झालेल्या आहेत. केंद्रीय मंत्री अमित शहा देखील आल्यावर महत्वाची बैठक तुमची पार पडलेली आहे. मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि त्याचबरोबर लोकसभेला उशिरा जागा जाहीर केल्यामुळे याचा फटका पडला, अशी एक टीका शिंदे गटाकडून केली जात होती. त्यामुळे या जागा लवकर काही जाहीर करणार आहात का? कशा पद्धतीचा फॉर्म्युला आहे? शिवसेना, भाजप, अजित पवारांचा, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आणि आमचे मित्रपक्ष यांच्यात सुसंवाद आहे. जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चा सुरू झाल्या आणि तातडीने काही दिवसातच जागा वाटप होईल अशा पद्धतीची मानसिकता येणार नाही, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली. लोकसभा निवडणुकीत तुमचा एक मित्र होता मनसे, हा विधानसभा निवडणुकीत तुमच्यासोबत असणार आहे. आज याबद्दल कुठलीही चर्चा दोन्ही बाजूने नाही, ना मनसेच्या ना भाजप किंवा महायुती.
राजेंद्र राऊत खरं तर मराठा समाजाचे नेते आहेत आणि त्यांनी आता मनोज जरांगे पाटील बोलत असताना त्यांनी आता उपोषण सुरू केलेलं आहे की परत एकदा विशेष अधिवेशन घेण्याची भूमिका घेतली राजेंद्र राऊत आहेत. कसं बघताय? मला वाटतं राजेंद्र राऊत आमदार आहेत. कुठेतरी पदनियुक्ती शिवसेने युबीटी गटामध्ये होते. विनायक राऊत आणि पी रवी म्हात्रे यांच्यावर आरोप आहे. बलात्कार सारखी घटना हे बदलापूरमध्ये होतात आणि त्यानंतर किसन बदने जे विधानसभा संघटक आहेत त्यांना नियुक्त केलं जातं आणि त्यांच्या मुलावरतीच जे रोहित मदने आहेत त्यांच्यावरती बलात्काराचे आरोप आहेत. मला याची संपूर्ण माहित नाही, पण ज्यांची नावं आपण घेतली दुबाटा शिवसेनेतील ही सगळी मंडळी पूर्वापरात याच कामासाठी प्रसिद्ध आहे. सामान्य मेहनतीने उभा राहणाऱ्या कार्यकर्त्याला सैनिकाला डावलायचं आणि माझ्या जवळचं असेल त्याला पुढे करायचं आणि त्या ते आरोपी असेल त्याला समर्थन करायचं. मला वाटतं महाराष्ट्र एवढ्या डोळ्याने पाहतोय. आशिषजी, एकीकडे आज कोस्टर रोडचं एक दुसरा जो रस्ता आहे ते उद्घाटन केलेलं आहे, मात्र प्रभादेवीला भला मोठा खड्डा आहे तो खचला गेलेला आहे. कसं बघता याकडे? मुंबई महानगरपालिकेने स्वतःच्या कामातली कचुराई बिलकुल करता कामा नये. ज्या पद्धतीने पाण्याच्या बाबतीत आणि पिण्याच्या पाण्याच्या वाहन नेणाऱ्या आमच्या जलवाहिन्यांच्या फुटण्याच्या घटना आहेत, रस्त्यावरचे खड्डे आहेत किंवा जलवाहिनीमुळे पडणारे रस्त्यातले मध्यभागचे खड्डे आहेत, महानगरपालिका आणि त्यांचे अधिकारी या सगळ्या कामावर त्यांना अंकुशच राहिला नाही की काय अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे या परिस्थितीमध्ये दोषी जे अधिकारी असतील त्याला घरी पाठवलं पाहिजे तात्काळ. मला वाटतं लोढाजींनी भूमिका त्यातली स्पष्ट केली आहे. ते आता खातं त्यांच्याकडे नसून पर्यटनाचं खातं ज्या संबंधित मंत्र्याकडे आहे ते मंत्री याबद्दलचं स्पष्टीकरण देतील. आशीष जी, जिस तरीके से खबर आ रही है कि महाविकास आघाड़ी के भीतर शिवसेना उद्धव ठाकरे ग्रुप को मुस्लिम बाहुल्य वाली सीटों से ज्यादा लगाव है और उन जगहों पर उन्होंने क्लेम किया हुआ है जिसके कारण कांग्रेस और एनसीपी नाराज है. देखिए, ये बात तो स्पष्ट है कि उद्धव जी ने अपनी भूमिका बदल दी है. हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी की भूमिका उन्होंने छोड़ दी है और मुस्लिम तुष्टीकरण के पीछे लग गए हैं और उसी के कारण वो वही सीटें मांग रहे हैं. अब जब इस प्रकार का तुष्टीकरण की राजनीति का नेतृत्व उद्धव जी स्वयं कर रहे हैं, उसके कारण कांग्रेस आहत है और राष्ट्रवादी कांग्रेस दुखी है. और इसके लिए मुझे लगता है कि ये तीनों पार्टियों की आपसी बेबनाव बहुत जल्दी सामने आएगी. आशीष जी, लेकिन सीएम शिंदे की शिवसेना जो है वो भी इसी तरह मुस्लिम बहुल इलाके पर कॉन्सेंट्रेट करते दिख रही है, क्योंकि यामिनी जाधव जो भाईकला से विधायक है उन्होंने भी बुर्का. शिवसेना, भाजपा, आरपीआई, अजितदादा पवार की पार्टी और हम सब हमारे आपस में बहुत अच्छी तरीके से डायलॉग है. चर्चा आगे बढ़ रही है. सीटें वाटप बहुत सुचारू तरीके से चलेगा, चल भी रहा है. और रही जहां तक बात अपने क्षेत्र में कहा कौन सी चीज बांटना और अपने मतदाताओं से क्या संपर्क करना, उसी आमदार का व्यक्तिगत निर्णय है. लेकिन भारतीय जनता पार्टी इस नाते कोई भी तुष्टीकरण की भूमिका ये बुरखा वाटप जैसी है भाजपा को मान्य नहीं है. आशीष जी, जिस तरीके से एक गड्ढा हुआ प्रभादेवी में, उसको लेकर राजनीति शुरू हो गई, ट्वीट आए, इसको कैसे देखते हैं? देखो, ट्वीट देने वाले तो घर में बैठते हैं, फेसबुक लाइव करते हैं, वो रास्ते पर कभी आते नहीं. अगर उबाटा शिवसेना अगर ट्वीट करके आलोचना कर रही है तो मेरा सीधा सवाल है, जरूर ये घटना जो हुई है प्रभादेवी में गड्ढा इस प्रकार से होना, ये मुंबई महानगर पालिका की गलती है. जो अधिकारी इसके लिए दोषी है उसको निलंबित करना चाहिए. लेकिन उसकी राजनीति अगर उबाटा शिवसेना कर रही है तो जवाब उनको देना पड़ेगा. इसी प्रभादेवी में दीपक टॉकीज के सामने बारिश के समय ओपन चेंबर में डॉक्टर अमरापुरकर नामक इंटरनेशनल डॉक्टर की मौत हुई. इसकी जिम्मेदारी उबाटा शिवसेना लेगी क्या? हमारा सवाल है उनको. आशीष जी, राहुल गांधी का आरक्षण को लेकर जो बयान आना और इसके पहले लोकसभा चुनाव में बीजेपी को पूरी की पूरी अपोजिशन घेरती आरक्षण के मुद्दे पर राहुल गांधी का. देखिए, राहुल गांधी और उनका परिवार ये राजा की मनस्थिति में है. हम राजा और लोग जनता है, प्रजा है. और इस मानसिकता से, डोमिनेंस की मानसिकता से राजनीति करने वाले लोग राहुल गांधी जी के साथ अगल बगल में हैं. असली चेहरा उनका सामने आया. हमारा सवाल है, राहुल गांधी जी विदेश की भूमि में जाकर
परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी का अपमान क्यों कर रही है? हमारा सवाल है, राहुल गांधी जी विदेश की भूमि पर जाकर परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने जो बनाई संविधान पर सवालिया निशान क्यों खड़ा कर रहे हैं? हमारा सवाल है राहुल गांधी जी पर कि विदेश की भूमि में जाकर आप परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने संविधान अंतर्गत दिए हुए आरक्षण पर सवाल क्यों खड़े कर रहे हैं? राहुल गांधी जी आरक्षण को खत्म करने की बात सोच कैसे सकते हैं? ये बात उनके दिमाग में आए कैसे? दूसरे दिन उन्होंने स्पष्टता दी होगी, लेकिन उस दिन और आज भी उनकी मानसिकता का जो प्रदर्शन हुआ है वो ना ही सिर्फ हमारे बंधुओं को, बहनों को, लेकिन पूरे भारत को आहत कर रही है। और आरक्षण विरोधी राहुल गांधी जी का हम धिक्कार करते हैं। क्या बीजेपी इस मुद्दे को सिर्फ धिक्कार करके छोड़ देगी कि उसको क्योंकि सामने चुनाव है और अगर कांग्रेस हर मुद्दे को चुनाव की तरफ झेलना, लेके जाना, ये उनकी इंडिया अलायंस की मानसिकता। लोगों को जागरूक करके सच का जानकारी देना ये भाजपा का काम है, हम करेंगे। आशिष जी, उद्या राहुल गांधी यांच्या वक्तव्यांविरोधात भाजपचं राज्यभर आहे ते आंदोलन होताना पाहायला मिळेल, काय नेमकी भूमिका? मला वाटतं आता आमचा उद्धव ठाकरेजींना हा प्रश्न विचारायचा आहे। परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी बनवलेल्या संविधानाच्या विरोधी भूमिका राहुल गांधी यांनी विदेशात मांडली आहे। परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी संविधानांतर्गत दिलेल्या आरक्षणाला संपवण्याची भूमिका राहुल गांधी यांनी मांडली आहे। आणि त्यामुळे उद्धव ठाकरेजींना आमचा सवाल आहे, या भूमिका त्यांनी मांडल्या असल्यामुळे आता जोडो मारो आंदोलन उद्धवजी तुम्ही राहुल गांधीजींच्या विरोधात करणार का? तुम्ही बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या, संविधानाला अपमानित करणाऱ्या राहुल गांधीजींना जोडो मारो आंदोलन करणार का? आशीष जी, यही सवाल कि छत्रपति शिवाजी महाराज का पुतला गिरने पर जिस तरीके से अपोजिशन ने जूते मारो आंदोलन किया, अब आरक्षण की राजनीति जो हमारा सवाल उद्धव ठाकरे जी को है, आप न्यायिक भूमिका की बात करते हैं तो सवाल महाराष्ट्र आपको पूछ रहा है। परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने बनाया हुआ संविधान और उसके अंतर्गत का आरक्षण समाप्त करने की भूमिका राहुल गांधी जी ले रहे हैं। आप जूते मारो आंदोलन राहुल गांधी जी के खिलाफ करेंगे क्या? ये हमारा राहुल गांधी जी के इस बयान पर उद्धव जी को सवाल है। संजय राउत ने जिस तरीके का ट्वीट किया और उन्होंने आज सुबह बाइट दी कि अगर प्रधानमंत्री खुद चीफ जस्टिस ऑफ इंडिया के घर पर जाते हैं तो कैसे न्याय मिलेगा? संजय राउत जी को बुद्धि का पैरालिसिस हुआ है, अल्जाइमर हुआ है ब्रेन का, और उसके कारण वो जो बोल रहे हैं उसके ऊपर उनका कोई कंट्रोल नहीं। इस प्रकार की बयानबाजी और संस्था के ऊपर टीका टिप्पणी करना यह संविधान प्रथा परंपरा को मंजूर नहीं है। संजय राउत जी माफी मांगे या सर न्यायाधीश उनके ऊपर कार्रवाई करे। महाराष्ट्र और पूरा देश ये भूमिका देखना चाह रहा है। जहां तक रही बात गणपति के दिनों में माननीय सर न्यायाधीश जी ने प्रधानमंत्री जी को अगर दर्शन का न्योता दिया तो उसमें गलत क्या है? हमारा सवाल है। सवाल यह है कि उस न्योते को अपनाकर गणपति बाप्पा का दर्शन करने माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी गए तो इसमें कोई गुनाह किया है क्या? हमारा तीसरा सवाल है, महाराष्ट्र के हर व्यक्ति को अभिमान लगे इस प्रकार का पहराव पहनकर माननीय प्रधानमंत्री जी सर न्यायाधीश जी के घर गए तो आपके पेट में तकलीफ क्यों हुई? संजय राउत जी को सवाल है। और इसके लिए महाराष्ट्र का वेश, हमारी प्रथा परंपरा, गणपति बाप्पा, दर्शन और आरती ये सब किया। इसके कारण अगर पेट में दर्द कई लोगों का हो रहा है तो वो अपने बुद्धि का इलाज कर ले। ये परंपरा रही है लोकशाही व्यवस्था में, एक संस्था दूसरे संस्था से अपना व्यावहारिक नहीं तो संबंध अपना रखे, इस प्रकार का मानस रखने वाली संस्थाएं लोकशाही को मजबूत करती है। और इसके लिए गणपति के लिए गए तो बुरा, गणपति दर्शन किया तो प्रधानमंत्री जी के ऊपर आलोचना, और जब मनमोहन सिंह जी प्रधानमंत्री थे तब हित की पार्टी के लिए सर न्यायाधीश जाए तो वो अच्छा। ये
वैचारिक आतंकवाद है और ये वैचारिक आतंकवाद फैलाने वाले लोग कल से चिल्लाना शुरू कर रहे हैं, अपने गिरेबान में वो झाके, ये हमारा उनको कहना है। आशीष जी, एक सवाल आखिरी ये है कि जिस तरीके से जब उनके केसेस में कहीं न कहीं जो कोर्ट की तरफ से ऑब्जर्वेशंस आते हैं, अगर उनके पक्ष में पॉजिटिव आते हैं तो न्यायाधीश या न्यायालय को लेकर वो सम्मान की बात करते हैं, लेकिन जब जिस तरीके की चीजें आई चंद्रचूड़ को लेकर ही, जब उन्होंने ऑब्जर्वेशन में सरकार के खिलाफ बोला तो चंद्रचूड़ अच्छे थे, और आज जब सरकार, देखिए मैं फिर एक बार कह रहा हूं, बुद्धि का अल्जाइमर हुआ इनको, देयर ब्रेन हैज गॉट द अल्जाइमर, और ऐसे लोगों के ऊपर कार्रवाई करना, उनको असाइलम में डालना जरूरी है। सर न्यायाधीश जी और पूरी जुडिशियल इसके बारे में सोचे, ये हमारा कहना है। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।